महादेवी हत्तीनेला परत कोल्हापूरला आणण्यासाठी किंवा कोल्हापूरला तिची रवानगी करण्यासाठी वनताराने देखील काही बाबी सांगितलेल्या आहेत आणि ही हत्तीन कशा प्रकारे आता आणि कधी कोल्हापूरला येणार आहे या संदर्भामध्ये ह्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही आपणास माहिती सांगणार आहे। तत्पूर्वी ही वनतारामध्ये जाण्यापूर्वी काय काय प्रकार घडले आणि लोकांचं प्रेम, लोकांचे एकंदरीत दृष्टिकोनातून कशा कशा पद्धतीने या लोकांनी आंदोलनं केली किंवा मागण्या केल्या ही हत्ती जाऊ नये म्हणून, तर त्या संदर्भातली संपूर्ण माहिती प्रथमतः म्हणजे अशी आहे। महादेवी ही ही जी हत्तीन आहे तिचं नाव, ती कर्नाटकमध्ये जंगलामध्ये साधारण 6 वर्षापर्यंत या जंगलामध्ये ती एकटीच हिंडत होती, फिरत होती। आणि पण एक असा योगायोग आला की नान्नी येथील जिनसेन भट्टाचार्य महास्वामी मठ संस्थानामध्ये आले त्याने। मुळात या मठाला 1300 वर्षाचा इतिहास, वास्तविक हा मठ जैन समाजाचा, परंतु सर्व धर्मियाशी या मठाचा संबंध घनिष्ठ असल्याने ही हत्तीनही या मठामध्ये आली। आणि मग या मठामध्ये आल्यानंतर या हत्तीने वर झूल घालून किंवा एकंदरीत तिला सजवून नटून 32 वर्ष ती ह्या मठाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहत होती। कोणी मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी तिला घेऊन जात होतं, तर काही मोठमोठे सामाजिक उत्सव जर असले तर त्यामध्ये मिरवणुकीला अग्रस्थानी ही महादेवी हत्तीनच असायची। त्यानंतर ह्या मठाची भगवी झूल अंगावरून तिच्या अभिमानाने ती मिरवत हिंडायची। आणि नान्नीच्या निषेधिकेवर 24 दत्तकांच्या दर्शनानंतर श्रावक आणि भाविक हमखास तिथं आल्यानंतर या हत्तीनीचे दर्शन घ्यायचे आणि त्यामुळं या हत्तीनेला बरं वाटायचं अशी होती। आणि मग त्यानंतर ही एक सर्व लोकांचं जे म्हणणं या हत्तीनेकडं या महादेवीकडं हे हत्तीन म्हणून पाहत नव्हते किंवा एक प्राणी म्हणून पाहत नव्हते, तर त्यांची एक ही देवाची अलौकिक अशी श्रद्धा म्हणून पाहत होते ते। आणि ते कृतज्ञता या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये भाग असायचा कृतज्ञतेचा। तर ही नान्नी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरजोनच्या बाजारामधूनही ती कधी फिरायची आणि मग अनेक लोकांच्या डोक्यावर सोंड वगैरे ठेवून लोकांनाही ते आश्चर्य वाटायचं। आणि मग त्यानंतर एक हत्तीनीचा जो आशीर्वाद असायचा तो लोकांना खूप मोठा वाटायचा। आणि म्हणजे हत्तीनीच्या सोंडेमध्ये नारळ देणे, पैसा ठेवणे वगैरे वगैरे ते बऱ्याचशा बाबी असायच्या आणि लोकांना ती आनंददायी अशीच आपल्याच घरातली किंवा आपलीच कोणीतरी आहे असा प्रत्येकाच्या मनामध्ये भाव निर्माण व्हायचा। आता हे असं चाललं होतं 32 वर्ष, परंतु ह्या कुठल्या तरी संस्थेने एक 5 वर्षापूर्वी मठाविरोधामध्ये भूमिका घेतली की ही मठामध्ये हत्तीन ठेवायला नाही पाहिजे। आणि मग हा कोर्टात खटला चालला 4-5 वर्ष आणि 5 वर्षानंतर न्यायालयानं त्या संस्थेची भूमिका मान्य केली आणि मग ही हत्तीन पुढं पाठवण्याची परवानगी न्यायालयानं दिली। आणि कोर्टाने ही परवानगी दिल्यानंतर स्थानिकांचा, कोल्हापूरकरांचा, कन्नडवासियांचा जो त्यांच्याविषयी जी आस्था असलेली या हत्तींविषयीचं जे प्रेम होतं ते उफळून आलं, त्यांचा राग अनावर झाला। आणि ही हत्तीन साधारण 28 जुलै 2025ला नेण्याचं ठरलं। मग त्यानंतर एका काळ्या गाडीमध्ये तिला बसवलं आणि नेलं। त्यानंतर ही हत्ती नेत असताना हजारो भाविक, त्यानंतर जे चाहते वगैरे खूप लोक गोळा झाले आणि ही हत्तीला निरोप देण्यासाठी प्रत्येकाचे डोळे पाणावले। आणि मठातून दूर जायचं हे कोणाला माहीत नव्हतं। तर मग काही महिला तर खूप भावूक झाल्या,
त्या रडू लागल्या. त्यानंतर कोणी नमस्कार करत होतं, ही आपली हत्तीन चालली वनताराकडं, कोणी नमस्कार करत होतं, कोणी पूजा करत होतं आणि कोणीच साधारण एक डोळे लावून बघतही होतं. मग कोणी फोटो काढत होतं आणि पण आता त्यानंतर ती एका काळ्या गाडीमध्ये तिला ठेवण्यात आलं आणि मग तिला वनतारा हे गुजरातमध्ये आहे, की तेथे नेण्यात आलं. पण तेथे नेण्यात आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात जो वणवा पेटला त्याला तोड नाही आहे. कारण एक महत्त्वाची म्हणजे या जिल्ह्यामधील लोकं, कोल्हापूरकरचे लोक काही स्वस्त बसलेले नाही आहे. कोणी राष्ट्रपतींना देण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली, कोणी पदयात्रा काढली, कोणी वनताराचं एक पथक वनतारापर्यंत जाऊन आलं, कोराटलं. मंत्री, आमदार सर्वजण एकत्र आले आणि ही एक चळवळ सुरू झाली आणि ही हत्या नांदेडला परत येण्यासाठी सर्वांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे असं घडलं तर ते आता त्यानंतर कोल्हापूरकरांचा जो राग किंवा कोल्हापूरकरांचा क्रोध, कोल्हापूरकरांचं प्रेम ज्या पद्धतीने व्यक्त झालं ते आता आपण बघणार आहोत. यामध्ये राजू शेट्टी जे आपले एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीनं एकंदरीत जमावापुढं एक मोठं भाषण केलं. ते म्हटले, काही लोक पैशाने नेते कोर्ट मॅनेज करू शकतात, प्रशासनाला लाचार करू शकतात, मात्र जनतेला मॅनेज करू शकत नाही. त्यामुळं मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर येऊन नांदणी मठाची महादेवी हत्यान परत करा अशी मागणी करत आहे. ही मागणी केंद्र व राज्य सरकारने पूर्ण करावी, अन्यथा येत्या महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईला सत्ताधाऱ्याचे उमेदवार पाडण्यासाठी ताकद लावू असंही त्यांनी सांगितलं. आणि ही हत्ती सर्वोच्च न्यायालयाने त्याचा निकाल आहे तो रद्द करावा, त्यासाठी राष्ट्रपतीची आम्ही भेट घेऊ आणि काय जे आम्हाला काय करता येईल त्या पद्धतीने आम्हाला करू. कारण 1993 पासून नांदणी मठात असलेली ही महादेवी वनतारामध्ये नेण्यात आली आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घेण्यात आला. प्रथमतः एक लक्षात घ्या, वनतारावर वन्य प्राण्याची तस्करी केली जाण्याचे आरोप आहेत तिथं आणि नांदणी मठाचा परिसर हरितगृहाचा पट्टा असणाऱ्या हत्तीसाठी पोषक आहे आणि या गुजरातमधील वनतारामध्ये 47° तापमान असतं आणि हा परिसर हत्तीसाठी पोषक नाही आहे. आणि पंचगंगा नदीत पोहणाऱ्या महादेवीला वनताऱ्याच्या डक्क्यात सोडलं आहे. एका मुक्या प्राण्यासाठी एवढे लोक आलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर आषाढीच्या वारीत रिंगण करून त्यामध्ये घोडा पळवला जातो. आम्ही आता गप्प राहिलो तर हा घोडा आणि महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सर्व हत्ती वनतारा घेऊन जाईल. तथाकथित पेटा म्हशींना त्रास होतो म्हणून त्याचे दूध काढू नका असे म्हणतील आणि म्हणून हा लढा आता पुढं करावे लागणार आहे. यामध्ये एका व्यक्तीने डोक्यावर सोन्याचा हत्ती घेतला. एक नांदणी ते कोल्हापूर ही जी प्रचंड अशी यात्रा निघाली होती, त्याच्यामध्ये महादेवी हत्तीनेसाठी नांदणी येथून निघालेल्या पदयात्रेत ग्रामस्थ देव्हाऱ्यातील सोन्याचा हत्ती घेऊन डोक्यावर घेतला त्याने तो आणि सहभागी झाले. महादेवी हत्तीने देखील सोन्यासारखे, त्यामुळे आमची महादेवी आम्हाला परत करा अशी मागणी ते लोक करत होते. आणि त्यावेळेस ह्या आत्मक्लेश यात्रेला जी सुरुवात झाली ती रविवारी पहाटे नांदणीतून सुरुवात झाली. ही यात्रा सांगली कोल्हापूर महामार्गाने खडी क्रशर, निमशिरगाव फाटा, तमलदगई मजले फाटा, हातकणंगलेतून चोकाकला आली. तेथे विश्रांती घेत शिरोली फाटा येथे पोहोचली आणि सायंकाळी 4 वाजता पुणे बेंगलोर महामार्गावर तावडे हॉटेलीतून ताराराणी पुतळा, दाभोलकर कॉर्नर, वसंत बहार टॉकीज मार्केट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचली. यात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र तसे कर्नाटक राज्यातून हजारो नागरिक सहभागी झाले होते. यात्रेतील सहभागी नागरिकांनी माधुरी परत करा असं लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. आणि या यात्रेमध्ये भगवान महावीर जयंती उत्सव समिती कोल्हापूर येथील समस्त जैन आणि मुस्लिम बांधव मूक अवस्थेत यात्रेत सहभागी झाले. नांदणी मठाचे पदाधिकारी, शुक्रवार पेठ येथील जैन मठाचे भट्टाचारक स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महाराज, हुबळी येथील वरुड मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महाराज, श्रवण बेळगोळ येथील स्वस्तिश्री चारुकीर्ती महाराज ते सहभागी झाले होते.
आणि या वेळी जे राजू शेट्टी त्यांनी मागण्या केल्या की प्राण्याची वाहतूक ही रात्री करता येत नाही, तरी कायदा आणि नियम तोडून महादेवी हत्तीनीची रात्री आणि दिवस सलग 48 तास वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा आणि वंताराला केंद्र सरकारच्या आवश्यक परवानग्या नाहीत, वंताराच बोगस आहे या संस्थेची चौकशी करावी आणि महादेवी संबंधी हत्तींनी संबंधी खोटा अहवाल दिलेल्या जिल्हा पशुवन संवर्धन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या राजू शेट्टी यांनी ह्या विशाल सभेमध्ये केली। या पदयात्रेमध्ये सहभागी जवळजवळ लाखो लोक या सहभागी झाले होते। या पदयात्रेमध्ये अनेक लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तर आशाराणी आदवंडा पाटील हे चिपरीचे यांनी सांगितलं की छोट्या मुलापासून 80 पार झालेल्या वृद्धापर्यंत अनेक जण या मुखयात्रेत सहभागी झाले होते। तरुणांचा सहभागही मोठा होता। ऐरावत हा आमच्यासाठी पवित्र आहे, त्याच्याशिवाय जैन समाजाची पंचकल्याण पुन्हा होत नाहीये, महादेवी नांदणी मठाकडे परत द्यावी। त्यानंतर बाबासाहेब कलाप्पा तारे नांदणीचे होते, त्यांनी परत सांगितलं की माधुरी हत्ती परत यावी यासाठी नांदणीतून आम्ही पहाटे 5:30 वाजता चालत निघालो आणि 11:30 वाजता चौकाक येथे पोहोचलो। विश्रांतीनंतर सायंकाळी 5 वाजता कोल्हापुरात पोहोचलो। म्हणजे दिवसभर ते चालत होते। वाटेत सर्व खाद्यपदार्थ देऊन लोकांनी आमची काळजी घेतली, कारण हे अनवाणीच चालत सगळे गेले होते। त्यानंतर नांदणीचे बाहुबली बाळासाहेब कोरडे म्हणतात, परिसरातील सर्व जैन बांधव आपल्या कुटुंबासह या यात्रेत सहभागी झाले होते। आमचा हत्ती आम्ही परत आणणारच आहोत। हे अशा पद्धतीने झालं। तर ही जी यात्रा निघाली लाखो लोकांची, त्यावेळेस कोल्हापूर सांगली महामार्गावरील वाहतूक 2 तास ठप्प झाली होती। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि दुपारी जेव्हा 3:30 वाजले तेव्हा ती वाहतूक थोडीशी सुरू केली हळूहळू। सकाळी नांदणीतून सुरू झालेल्या पदयात्रेत लाखो जैन बांधव सहभागी झाले आणि त्यानंतर पुढील टप्पा सांगली फाटा येथे 1 वाजता पोहोचला। त्यानंतर यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे मार्गावरील वाहतुकीवर फार मोठा परिणाम झाला। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तसंच कोल्हापूर सांगली महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्पच झाली आणि पदयात्रेमध्ये विविध ठिकाणी माधुरीला वाचवा, हत्तीनीला वरताना नको, आमची श्रद्धा आमची माधुरी परत करा असे फलक लोकांनी घेतले होते। त्यानंतर मूकमोर्चात महिला, वृद्ध, तरुण, मुलं मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आणि यामध्ये पोलीस उपाधीक्षक सुधीर कुमार क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण पांडे यांच्यासह मोठा फौजफाना तयार होता। तसेच तहसीलदार सुशील कुमार बेल्ले हेही या पदयात्रेमध्ये सामील झालेले होते आणि या आत्मक्लेश पदयात्रेत मोठा जनसागर उसळलेला होता आणि चक्रेश्वरी देवीची आरती करून येथील निषेधिका या ठिकाणी चक्रेश्वरी देवीची आरती करून पदयात्रेला प्रारंभ झाला होता आणि 1 दिवस पूर्ण या हत्तीनेसाठी हजारो नागरिकांनी, लाखो नागरिकांनी साथ दिली। जनतेचा महापूर हा सांगली कोल्हापूर महामार्गावर पाहायला मिळाला आणि ही महादेवी परत आणण्यासाठी 45 किलोमीटरच्या पदयात्रेने जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचेच लक्ष वेधून घेतले। आता यामध्ये लहान मुलांना खांद्यावर घेऊन कुटुंब, आबालवृद्ध हे सर्व काही सहभागी झाले होते आणि त्यानंतर काही लोकांनी डोक्यावर परिधान केली होती आणि टोपीवर असा उल्लेख होता, महादेवी परत करा, आमची लाडकी महादेवी, मला कोल्हापूरला यायचं आहे, तुमची लाडकी महादेवी, पेटा हा मूळचाच खोटा, त्यानेच केलाय हा घाटा, असे फलकही लावले होते। आणि हा जो प्रकार झाला तर जी वाहतूक ठप्प झाली होती ती सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला खूप वेळ लागलेला आहे यावेळेस। आणि हे जेव्हा प्रकरण मुख्यमंत्र्याला आपल्या कळालं त्याच वेळेस मुख्यमंत्री काय म्हटले बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे सांगितलं की महादेवी हत्ती प्रकरणामध्ये शासनाने कुठलाही थेट आदेश दिलेला नाही, मात्र नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यानंतर बैठकीनंतर महादेवी प्रकरणी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले। ते मुख्यमंत्री जे म्हटले ते मुळात हा शासनाचा निर्णय नाही, प्राण्याविषयी काम करणारे कार्यकर्ते आणि संबंधित मठ यांच्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती।
यासाठी उच्च न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती नेमली होती. त्यांनी या हत्तीला अभय अरण्यामध्ये सोडण्याची सूचना केली. त्यानुसार उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम केला आणि महाराष्ट्रात असे अभय अरण्य नसल्याने नयनतारामध्ये हत्तीला ठेवण्याचा त्यांनी निर्णय दिला. त्यानुसार हत्तीला तिकडे नेले. फक्त न्यायालयीन कामकाजासाठी वन विभागाचा आवश्यक अहवाल तेवढा देण्यात आला होता. बाकी कुठे यामध्ये शासनाची भूमिका नाही. परंतु हे जरी मुख्यमंत्री म्हणत असले, परंतु नांदणी परिसरातील भाविकाच्या भावना या हत्तीमध्ये गुंतलेल्या आहेत. आता या वनतारा हत्तीने मठामध्ये जी वनतारा येथे ते पाठवण्यापूर्वी कोल्हापूरच्या नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन 72 पट्टाचार्य जैन मठात 33 वर्षे राहिलेल्या महादेवी हत्तीनेला अखेर सुसज्ज उपचार केंद्रात हलवण्यात आलं. वनतारामध्ये ती सध्या गुजरातमधील जामनगर येथे असलेला वन्यतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रात आहे. आता हे जे वनताराचे जे आहेत ते लोक काय म्हणतात, महादेवी हत्तीनीला अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले होतं. त्यानंतर पेटा इंडिया प्राणीमित्र संस्थेच्या याचिकेवरून सुरू झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर 30 जुलै रोजी तिचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. महादेवी तिला जे स्थानिक पातळीवर माधुरी म्हणत होते. तिच्या पायामध्ये गँग्रीन, सांधेदुखी, वाढलेले नखे आदी त्रास होते. धार्मिक मिरवणुकांमध्ये सतत सामील होताना ती तब्येत अधिकच ढासळली होती. तिला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तेथे जमिनीचा पृष्ठभाग धातूसारखा कडक असल्यामुळे तीव्रता वाढली. पेटा इंडियाने याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनने तज्ज्ञाची समिती नेमली. या समितीने तिच्या त्वरित उपचारासाठी पुनर्वसनाची शिफारस केली आणि मुंबई उच्च न्यायालयाने 16 जुलै रोजी या शिफारसीला मान्यता देत 2 आठवड्यात वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले होते आणि या आदेशाविरुद्ध मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. मात्र 29 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की धार्मिक प्रथा महत्त्वाच्या असल्या तरी प्राण्याच्या सन्मानाचा आणि सुखाचा अधिकार सर्वोच्च आहे. त्यामुळं हत्तीनीच्या जामनगरकडे स्थलांतराला अंतिम मान्यता दिली. या हत्तीनीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतल्या. वनताराने याबाबत सांगितलं की या प्रक्रियेत त्यांनी कोणतीही स्वयंस्फूर्त भूमिका घेतलेली नाहीये. हा निर्णय पूर्णपणे न्यायालयीन असून फक्त ते पालन करते आहेत. महादेवी वनतारामध्ये आल्यानंतर तिला जलद चिकित्सा, फिजिओथेरपी, रेडिओलॉजिकल तपासण्या, संतुलित आहार आणि साखळ दंडविरहित निवास या साऱ्या सुविधा गेले आहेत. इतर हत्तीसोबत मिसळण्याची संधी तिला जात आहे. या सर्व उपायामुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचे चलनवलन सुधारत असल्याचे लगेच दिसून आले. महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेने व्यक्त करीत आहे. अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची जी अवस्था आहे ती हळूहळू सुधारते. वनतारा हे 3,500 एकर क्षेत्रावर पसरलेले केंद्र असून येथे पर्यटकांना प्रवेश नाही. येथे प्राण्याच्या नैसर्गिक आणि शांत वातावरणात पुनर्वसन दिलं जातं. महादेवीच्या कोल्हापूरला पुन्हा रवानगीबाबत अद्याप कोणताही आदेश नाही. मात्र वनताराचं म्हणणं आहे की न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर आम्ही सहकार्य करू. या प्रकरणात धार्मिक परंपरा आणि प्राणी कल्याण यांच्यातील संतुलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी वनताराने पर्याय म्हणून मिरवणुकामध्ये प्रत्यक्ष हत्याऐवजी यांत्रिक प्रतिमा वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. आता ही माधुरी कोल्हापूरला परत आणण्यासाठी काय करावं लागेल, आता या संदर्भामधला महत्त्वाचा मुद्दा. यामध्ये त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन्यजीव खात्याने तसेच जैन मठाने न्यायालयाने कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे. कुणी? ह्या वन्यजीव खात्याने तसेच जैन मठाने. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्याचे वाहतुकीचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले पाहिजे. म्हणजे तिची रात्री वाहतूक तिला परत आणता येणार नाही, सकाळी तिची वाहतूक केली पाहिजे. आणि जेव्हा न्यायालयाने तसा आदेश दिला तर या हत्तीनीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवाच्या हाताळणीसाठी सुरक्षितरित्या आणि प्रतिष्ठेनं पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी आहे. आणि मग असा जर प्रकार होत असेल तर आता
जर उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे हत्तीचे हित जोपासणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि यामध्ये कायदेशीररित्या उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शकता याचे पालन करणे, यात महादेवी हत्तीच्या प्रकृतीचे संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि तटस्थ निरीक्षकाचे पाहणी अहवाल यांचे समावेश आहे आणि म्हणून न्यायालय ही अशी परत त्यामध्ये सुधारणा करू शकतं. परंतु आता त्यांनी वन्यजीव खात्याने जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे आणि हत्ती नीट झाली की ती कोल्हापूरला परत आता आणण्यासाठी म्हणजे ते वनतारा हे तयार झालेलं आहे. म्हणजे आता कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा एक मोर्चा काढून या हत्तीच्या संदर्भामध्ये परत वारंवार मागणी करून न्यायालयाकडं या हत्ती ही कोल्हापूरकराकडे सोपवावी अशी मठाने आणि वन्यजीव अधिकाऱ्यांनी मागणी करणं आवश्यक आहे. तसे अपील दाखल करणे ही महत्त्वाचे आहे आणि ही हत्ती परत कोल्हापूरला ही माजुरी मिळू शकते. हा दिलासा आता सर्व जणांना लाभलेला आहे. आमचं हे ATM न्यूज चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने, भारतात लाखोच्या संख्येने बघत असतात. आपण या चॅनलला म्हणजे जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि